तुझं माझं जमेल ना भागाड. ते काय आहे ना, कोणीतरी आमच्याशी बोलत नाही आहे. साधं पाहिलं तरी राग येतोय कोणाला तरी. मग मी बिचारी करणार तरी काय ना. बाप्पाच आहे जो माझं सगळं ऐकतो. आता माझी व्यथा सांगितली तर आहे. बघूया ते कोणीतरी बाप्पाचं तरी ऐकते का ते. असं बोलते आणि दोन्ही हात जोडून वर बघते व नमस्कार करते. नीताच्या अशा वागण्याने अविनाशला हसायला येतं. ही असं पण काहीतरी बोलू शकते किंवा असं काही करू शकते याचा विचार तो करायला लागतो. तेच नीता पुन्हा बोलते. काहीतरी नाही बोलत मी, बरोबर तेच बोलते. अविनाश चमकून तिच्याकडे बघतो आणि दोघे हसायला लागतात. त्याच्यातला अबोला दूर जातो. तिथून पुढे थोडं पुढे जाऊन अविनाश आईस्क्रीम दुकानाजवळ गाडी थांबवतो. गाडी मध्येच थांबली म्हणून नीता अविनाशकडे पाहते. अविनाश तिला बोटाने बाहेर बघायला सांगतो. तशी नीता हसते. दोघे आत जातात. नीताला बसून अविनाश आईस्क्रीम आणायला जातो. याला कसं समजलं मला हे आवडतं ते. मी तर कधी सांगितलं नव्हतं. जाऊ दे, पण साहेबांचा मूड तर सुधारला. घाबरलेच होते मी. ह्याच्या अशा वागण्याने नीता तिच्याच विचारात असते. तेवढ्यात अविनाश तिचा फेवरेट फ्लेवर तिच्या पुढ्यात ठेवतो. यार, याला सगळंच कसं माहीत. पुन्हा नीता मनात बोलते. तुझ्या बाबांनी सांगितलं मला सगळं. अविनाश बोलतो. नीता चमकून त्याच्याकडे बघते. तिला इशाऱ्यातच खायला सुरुवात कर असं सांगून तो सुद्धा खायला सुरुवात करतो. तिथून निघून थोड्याच वेळात दोघे घरी पोहोचतात. अविनाशची आई त्यांची नजर काढून त्यांना आत घेते. नीता प्रसाद आईच्या हातात देऊन मनीषाच्या रूममध्ये फ्रेश व्हायला जाते आणि मग तिथून आईला मदत करायला किचनमध्ये जाते. तिला तिथे बघून सुमनताईंना बरं वाटतं. तू आज गोडाचा शिरा कर बरं, पहिल्यांदाच आली आहेस ना म्हणून. मग किचन तुझंच बरं का. मी आता निवृत्ती घेणार. आणि तिच्याकडे बघून छान असतात. पण आई, मला जमेल का. नीता चेहरा पाडून विचारते. अविनाशच्या आई खूप छान असतात आणि बोलतात. मी पण जेव्हा आले होते ना तेव्हा असंच अगदी तुझ्यासारखंच विचारलं होतं, जमेल का म्हणून. तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या होत्या, जगात अशक्य असं काहीच नाही. मनापासून केलं की सगळं शक्य होतं बघ. आणि आपण माणसं आहोत, काहीतरी चुकणारच. त्याच घाबरण्यासारखं काही नाही. तू माझी सून, नंतर. आधी तू माझी मुलगी आहेस. तर मुलगी म्हणून 2 गोष्टी सांगेन मी तुला. कधी प्रेमाने सांगेन, कधी ओरडून सांगेन. तर राग मात्र मनाला ठेवू नकोस ग. तुझ्या या आईवर मनमोकळेपणाने बोल, समजलं का. तिच्या केसावरून प्रेमाने हात फिरवत बोलतात. नीता त्यांना मिठी मारते. त्या पण तिच्यावर माया करतात. हे सर्व आनंदराव बाहेरून बघत असतात. आपला निर्णय योग्य होता यशवंत, असं मनात बोलून पुन्हा त्यांच्या कामाला लागतात. इथे अविनाश त्याच्या रूममध्ये विचारात असतो. किती अचानक गायब झाल्याचा. मला एवढा त्रास का झाला. मी इतका चलबिचल का झालो. माझ्या मनात तर पूनम आहे. माझं प्रेम आहे पूनमवर. पण नीता समोर असली की मी सर्व विसरून का जातो. का तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं तर मला इतका त्रास होतो. पूनमच्या बाबतीत या भावना मला कधीच का नाही वाटल्या. का सतत नीताच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करतो मी. का नाही सांगू शकत की माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. नीताला दुःखी मी पाहू शकत नाही. देव, हे काय करून ठेवलंस. इतक्यात अविनाशची आई सर्वांना जेवायला हाक मारते. अविनाश खाली उतरतच असतो. नीता किचनमधून जेवण बाहेर डायनिंग टेबलवर आणून ठेवत असते. अविनाश तिला बघतच खाली उतरतो. फिकट हिरव्या रंगाची साडी, हलकेच वाजणाऱ्या बांगड्यांचा आवाज, केस वर बांधलेले पदर, कमरेला खोचलेला, मध्येच डोळ्यावर येणारी बट ती कानामागे करत असते. सर्वांची ताटं मांडत असते. जरा मदत करायची सवय लावून घे आता दादा. असं बघत बसू नकोस फक्त. मनीषा अविनाशच्या बाजूला येऊन उभी राहत हळूच त्याला म्हणते. अविनाश तिच्याकडे रागाने बघतो आणि तिला बघताच हात पुढे करतो. तेच त्याच्या हातात गरम जेवणाच्या कुकरला लागतो.
आई ग, अविनाश जोरात ओरडतो. नीताच त्याच्याकडे लक्ष जातं. ती धावत त्याच्याकडे येते. त्याचा हात हातात घेऊन बोलते, काय करत होतात तुम्ही? गरम आहे ना जेवण? आणि मी वाढते ना, बघा तुमचा हात लगेच लाल झाला. नीताच्या बोलण्याकडे अविनाशचं लक्षच नसतं. ती त्याला घेऊन बेसिनच्या नळाखाली त्याचा हात धरते. ती त्याला बोलतच असते, लगेच कोणी सांगितलं तर इतकं मनावर घेऊ नका हो, हळूहळू मदत करा. बघा आता तुम्हालाच भाजलं ना. नीता बोलून जाते. म्हणजे तू ऐकलं मनीषा काय बोलली ते? अविनाश विचारतो. हात पुसून जेवायला चला पटकन, नीता बोलते. अविनाश तिचा हात पकडतो. नीता त्याच्याकडे बघून हसून स्वतःचा हात सोडून तिथून पळून जाते. अविनाश पण तिच्या मागे जातो. सर्वांना बघून नीट त्यांच्या जागेवर जेवायला बसतात. अविनाशची आई आणि नीता सर्वांना जेवण वाढवत असतात. नीता शिरा वाढवायला पुढं जाते तसा अविनाश हात ताटावर ठेवतो आणि मी गोड खात नाही असं बोलतो. नीता पुढे जाते. अविनाश तसा हात बाजूला काढतो तसं नीता त्याच्या ताटात शिरा वाढून पुढं होते. अविनाश गालातच हसतो. अविनाश जेवण संपल्यावर शिऱ्याचा घास तोंडात टाकतो. आई, छान झालाय शिरा. आई हसतात आणि नीताला पुढे करतात. जिना केलाय तिने कौतुक ऐकायला हवं ना. काय नीता? नीता लाजून मान खाली घालते. मनीषा आणि आनंदराव पण नीताचं कौतुक करतात. सर्व जेवण झाल्यावर अविनाशच्या आई आणि नीता जेवायला बसतात. अविनाश त्याच्या रूममध्ये जात असतो. तेच त्याच्या आई बोलतात, आजपासून नीतावर तुझ्या रूममध्ये शिफ्ट होईल. बरं, तुझं आवरलं की तुझं सामान वर अविनाशच्या रूममध्ये घेऊन जा. मनीषा मदत करेल, ठीक आहे ना? त्या दोघीकडे बघून सुमनताई बोलतात. अविनाश हो म्हणून मान खाली हलवून वर जातो. आनंदराव त्याच्याकडे नुसतं बघत असतात. जेवून झाल्यावर मनीषा तिच्या रूममधलं नीताचं सामान एकत्र करत असते. नीता तिथं जाते आणि तशीच बसते. आज काय बाबा मज्जा आहे कोणाची तरी. फुलपाखरं उडतायत वाटतं मनात. लोकांचं लक्ष पण नाही कामात. नणंद काम करते, आपण बसलोय. अशी कशी देसाईंची सून? म्हणू नीताकडे बघून हसत बोलते. मला भीती वाटते ग मनीषा, तुला कसली मस्ती सुचते? माझा जीव जातो इथे विचार करून. नीता खाली बघून बोलत असते. मी तुझं सामान वर दादाच्या रूममध्ये ठेवून येते. तू रिलॅक्स हो, जरा छान तयार हो आणि मग जा दादाकडे. दादाच आहे, तुला काय खाणार नाही आहेत ती. मनीषा तिला सांभाळतच बोलते आणि निघून जाते. थोडं रिलॅक्स होते. स्वतःला जरा आरशात बघते. केस वगैरे नीट करून अविनाशच्या रूममध्ये जाते. दरवाजा उघडते. समोर मोठा बेड, त्याच्या मागे अविनाशचा फोटो लावलेला असतो बाईकवरचा. खूप स्मार्ट दिसत असतो तो. एका बाजूला बुकशेल्फ, एका बाजूला स्टडी टेबल, 2 मोठे कपाट, त्याच्या बाजूला ड्रेसिंग टेबल. नीता पुढे जाते. तिला अविनाश कुठेच दिसत नाही. समोर मोठी बाल्कनी असते. तिचा पडदा बाजूला करून ती बाहेर जाते. खूप छान वारा सुटलेला असतो. नीताला तिथे खूप प्रसन्न वाटतं. नीताच्या अंधारात आणि चंद्राच्या प्रकाशात ती आजूबाजूचा परिसर बघायला प्रयत्न असते. तेवढ्यात तिला मागून कोणीतरी आल्यासारखं वाटतं. नीता मागे वळते आणि अविनाशला धडकते. अविनाश तिच्या अगदी मागेच उभा असतो. ती अचानक अडखळते. ती मागे पडणार तेच अविनाश तिला पकडतो. तिच्या दोन्ही पायांना पकडून स्वतःकडे खेचतो. त्याने तिला घट्ट पकडलेलं असतं आणि तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर असतात. पहिल्यांदाच ते इतक्या जवळ असतात. अविनाश तिला बघत असतो. नीता त्याच्यापासून लांब जायच्या धडपडीत असते. तिच्या हालचालीने अविनाश भानावर येतो. तो सॉरी बोलून लगेच तिला सोडून बाजूला करतो. दोघे पण रूममध्ये येतात.
नीता ड्रेसिंग टेबलजवळ जाऊन केसांची वेणी बांधत असते. अविनाश मागून तिलाच बघत असतो. नीता पण आरशातून अविनाशलाच बघत असते. तुम्ही खरंच गोड खात नाही का? नीताच्या प्रश्नावर अविनाश गोंधळतो आणि खाली मान घालून नाही असं बोलतो. पण आज शिरा खाल्ला ना, गोड होता तो पण. मग नीता विचारते. अविनाश उठून तिच्याजवळ जात असतो. त्याला तिच्याकडे येताना बघून नीता घाबरते. ती लगेच तिथून बाजूला होण्यासाठी मागे वळते. तोच अविनाश तिच्या समोर असतो. ती डावीकडे वळते तर तो डावीकडचा हात मागे आरशाला लावून तिची वाट अडखळतो. ती उजवीकडे वळते तर तो उजवा हात आरशाला लावून तिला मध्येच बंदिस्त करतो आणि म्हणतो, तुला खूप प्रश्न पडतात ना? आता इथे सर्व प्रश्न विचारायचे माझ्याकडे बघून. मी उत्तर देतो. चला मिसेस नीता देसाई, चालू करा प्रश्नावली. नीता खाली मान घालून उभी असते. अविनाशला तिचं असं बघून खूप हसायला येतं. असंच पण तो कंट्रोल करतो. आता कोणतेच प्रश्न मला आठवत नाही आहेत. नीता बोलते. असं कसं? आतापर्यंत तर हे का ते का असं विचारत होतीस. मला बघून विसरलीस का? अविनाश हळूच हसतच तिला विचारतो. नीता रागात वर बघत, अविनाश पण शांतपणे तिच्याकडे बघत असतो. तुम्ही बाजूला म्हणजे मला आठवेल. नीता बोलते. ते शक्य नाही आणि मी असाच राहणार. तुला जेव्हा आठवेल तेव्हा मला विचार. अविनाश इकडे तिकडे बघून बोलतो. यार मी काय करू आता आणि काय काय विचार. नीता तुझी सवयच बेकार आहे. जाऊ देत नाहीतर. आणि हे असे बघत बसले की माझं डोकं काम करायचं बंद होतं. आता काय प्रश्न विचारू मी? नीता मनातच विचार करत असते. तेवढ्यात अविनाशचा मोबाईल वाजतो. अविनाश पटकन बाजूला होतो. नीता थोडी रिलॅक्स होते. फोन बघताच अविनाशच्या चेहऱ्यावरचा हावभाव बदलतात. नीता त्याच्या जवळ जातच असते. अविनाश तिला बघून उठतो आणि बोलतो, सॉरी नीता, पण हे लग्न मला मान्य नाही. मला डिव्होर्स हवा आहे. अविनाश खाली मान घालून बोलतो. सॉरी नीता, मला नाही राहायचं या बंधनात आणि तुलाही नाही राहू द्यायचं. लवकरात लवकर मी तुझी या बंधनातून सुटवा करेन. मी असं का केलं, कोणासाठी केलं हे तुला पण चांगलंच माहिती आहे आणि तुझ्याशी मी खोटं नाही वागू शकत. सगळं वेगळं होण्यातच आपल्या दोघांचं भलं आहे. अविनाश खाली मान घालूनच बोलत असतो. नीता पटकन बेडवर बसते. अविनाश लगेच तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो. नीता एकटक समोर बघत असते. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले असतात. अविनाश तिला हात लावतो. तेच तिच्या डोळ्यातून एक थेंब त्याच्या हातावर पडतो आणि नीता बेडवर कोसळते. नीता! अविनाश जोरात ओरडतो. अहो काय झालं? ओरडताय काय असे? मी समोर आहे तुमच्या. अविनाशचा हात हातात घेऊन नीता बोलते. थांबा, मी पटकन पाणी आणते. म्हणून नीता त्याचा हात सोडून पाणी आणायला वळते. तेच अविनाश तिचा हात घट्ट पकडतो. तिच्या दोन्ही हातावर स्वतःचं डोकं ठेवून शांत राहतो. थोड्या वेळाने अविनाश बोलायला लागतो. मला काय होतंय हे मलाच कळत नाही आहे गं. विचार करून डोकं फुटायची पाळी आली आहे. मला कोणालाच दुखवायचं नाही गं नीता, तरी पण कोणी ना कोणी दुखवतंयच. नीता, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तू नाही ना मला कधीच अर्धवट सोडून जाणार? मी कधी चुकीचं वागलो तर समजून घेशील ना? मला वेळीच माफ करशील ना? समजावून सर्व सांगशील ना?
मला नीता बोल ना. नीता त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते. अविनाशला असं बघून ती जरा गोंधळते. स्वतःचा हात सोडून घेत त्याला पाणी देते. आलेस म्हणून नीता रूमच्या बाहेर पडते. थेट किचनकडे. पाणी प्यायल्यावर त्याला जरा बरं वाटतं. नीता काही न बोलताच अचानक कुठे गेले हे बघायला तो उठणार. तोच नीता हातात कप पकडून हळूच रूममध्ये येताना त्याला दिसली. तिच्या चेहऱ्यावरचा मंद हास्याने अविनाशचा बराच ताण क्षणात कमी झालाय. कॉफीच्या वासाने त्याला आणि फ्रेश वाटलं. कॉफीचा कप पुढे करत नीता छान हसते. मला खरंच गरज होती याची. आता तुला कसं कळलं? अविनाश कॉफीचा कप हातात घेत विचारतो. जसा तुम्हाला माझा फेवरेट फ्लेवर समजला तसं नीता डोळे मिचकावतच बोलली. तिचं बोलणं ऐकून अविनाश हसायला लागला. दोघेही बाल्कनीमध्ये जाऊन झोपाळ्यावर बसले. हळूहळू झोके घेत अविनाश कॉफीचे घोट घेत होता आणि नीता त्याला बघत